आणि आता एक मोठी बातमी, नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लवकरच हवाई सेवा सुरू होणार असून त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबई शहरांमधल्या वाहतुकीची अनेक समीकरणं आता बदलणार आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया नजीकच्या रेडिओ क्लब जेट्टीपासून नवी मुंबईपर्यंत वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. बंदर विभागानं त्याबाबतचं नियोजन पूर्ण करावं आणि गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत असे निर्देश मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विभाग मंत्री नितेश राणे यांनी नुकतेच आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत. वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत नितेश राणे यांच्या मंत्रालयातल्या कार्यालयात एक बैठक सोमवारी पार पडली. या वॉटर टॅक्सीचा गेटवे ते नवी मुंबई प्रवासाचा वेळ हा साधारण 40 मिनिटं असणार आहे. ही वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी टप्प्याटप्प्यानं टर्मिनल उभारणी सुरू करावी, तसंच विमानतळ प्राधिकरणानं आवश्यक परवानगीसाठी प्रस्ताव सादर करावेत, मालवाहतुकीसाठी जेट्टी उभारण्यासाठी ठिकाणं निश्चित करावीत, अशा सूचना नितेश राणे यांनी या बैठकीत दिल्या आहेत. मंडळी, मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांमध्ये वॉटर टॅक्सी सुरू झाल्यास त्याचा नागरिकांना काय फायदा होऊ शकतो हे जाणून घेऊयात ग्राफिक्समधून. मुंबई ते नवी मुंबई रस्त्यांवर वाहतूक कोंडी कमी होऊ शकते, कारण जलमार्गाने प्रवास सुरू होईल. मुंबई ते नवी मुंबई प्रवास हा 40 मिनिटांवर येईल आणि त्यामुळे खूप वेळ वाचेल. वॉटर टॅक्सी सेवेमुळे नवी मुंबईतील विविध भाग हे मुंबईशी जोडले जातील. वॉटर टॅक्सी सेवेत इलेक्ट्रिक बोट्सचा वापर झाल्यानं प्रदूषण कमी होईल आणि वॉटर टॅक्सी सेवेचा पर्यावरणाला साहजिकच मोठा फायदा होईल. आणि आणखी एक मोठी बातमी, गणेशोत्सव काळात कोकणातल्या आपल्या गावी जाणाऱ्या नोकरदार मंडळी